नमस्कार. आज आपण व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार यांचा अभ्यास करणार आहोत. व्यवहारी अपूर्णांकांचा भागाकार करत असताना प्रथम गुणाकार व्यस्त ही संकल्पना आपण समजावून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ 2/3 या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे 3/2. अंश आणि छेद यांची आदलाबदल करावी. अंशाचा छेद करावा आणि छेदाचा अंश करावा. त्यावेळी गुणाकार व्यस्त ही संख्या तयार होती. या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार 1 येतो. अशा संख्येला गुणाकार व्यस्त म्हणतात. दुसरं उदाहरण पाहू. उदाहरणार्थ 1/9 या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे 9/1. अंशाची संख्या छेदस्थानी लिहावी आणि छेदाची संख्या अंशस्थानी लिहावी. आता ज्यावेळी कोणत्याही संख्येचा छेद 1 असतो त्यावेळी तो लिहिला नाही तरी चालतो. म्हणून 1/9 या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे फक्त 9. त्याचप्रमाणे 7/2 या संख्येचा गुणाकार व्यस्त 2/7 असा येईल. आता ज्यावेळी फक्त पूर्णांक संख्या असते, उदाहरणार्थ 4 अशी संख्या असेल तर या संख्येचा गुणाकार व्यस्त आपण कसा लिहायचा ते पहा की कोणत्याही संख्येला छेद 1 असतो. ज्यावेळी हा 4 दिलेला आहे, कोणताही छेद नाही, त्यावेळी आपण त्या संख्येला 1 छेद लिहावा व त्यानंतर छेदाचा अंश व अंशाचा छेद करावा. म्हणजे 4 या संख्येचा गुणाकार व्यस्त आहे 1/4. अशा प्रकारे कोणत्याही संख्येला आपण गुणाकार व्यस्त लिहू शकतो. आता आपण भागाकार ही क्रिया पाहू. आता आपण पहिलं उदाहरण घेऊ. 2/3 भागिले 5/4 या संख्येचा आपण भागाकार करू. भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहावा. 2/3 हा जसाच्या तसा लिहिलेला आहे आणि या ठिकाणी भागाकार करताना दुसरी जी संख्या आहे 5/4 याचा गुणाकार व्यस्त करून गुणाकार करावा. या ठिकाणी भागाकार न करता गुणाकार करायचा. फक्त 5/4 याचा गुणाकार व्यस्त लिहायचा 4/5. ही महत्वाची स्टेप आहे. पहिली संख्या जशीच्या तशी लिहावी. त्यानंतर भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करावा आणि दुसरा अपूर्णांक हा गुणाकार व्यस्त लिहावा. आता 2/8 अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार 3/15 यांचा भागाकार आलेला आहे 8/15. याच प्रकारे आपण अजून एक उदाहरण पाहू. 3/5 भागिले 1/2 यांचा भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक 3/5 हा जसाच्या तसा लिहावा आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणावे. 1/2 यांचा गुणाकार व्यस्त आहे 2/1. छेद लिहिला नाही. 1 छेद जर असेल तर तो लिहिला नाही तरी चालतो. आता यांचा गुणाकार करत असताना आपण गुणाकाराच्या उदाहरणामध्ये अभ्यासलेला आहे की अंशांचा गुणाकार 3/2 आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार
5 गुणिले 1, 3 दुनी 6 आणि 5 एके 5. आता जर आपल्याला उत्तर अंशाधिक आलं तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे. अंश मोठा असेल तर अशा अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि मग त्यावेळी अंशाला छेदाने भागावे. 6 भागिले 5, 1चा भाग बसत आहे, 5 एके 5 आणि बाकी किती उरली? 1 बाकी उरलेली आहे आणि ती अंशाच्या ठिकाणी लिहावी आणि छेद आहे तोच लिहावा. छेद 5 या ठिकाणी जसाच्या तसा लिहिलेला आहे आणि या 6ला 5ने भागलेला आहे. 5 एके 5 अधिक 1 6. अशा प्रकारे ह्या 3/5 भागिले 1/2 याचं उत्तर आलेलं आहे 1.1/5. अशा प्रकारे भागाकाराची उदाहरणे सोडवावी. तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. 9/2 भागिले 1/5. आता भागाकार करत असताना पहिली संख्या जशीच्या तशी लिहावी आणि गुणिले भागाकार करत असताना दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणावी. आता 1/5 याचा गुणाकार व्यस्त आहे 5/1. पहिली संख्या जशीच्या तशी आणि दुसरी संख्या त्या संख्येचा गुणाकार व्यस्ताने गुणावी. आता 9 गुणिले 5 अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार. 9 5 45 बेक बे 45/2 हे उत्तर आलेलं आहे. उत्तर अंशाधिक आलेलं आहे, अंश मोठा आहे. अशा वेळी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे. 45 भागिले 2 यांचा भागाकार करावा. भागाकार आलेला आहे 22. 22 दुनी 44 आणि बाकी 1 उरलेली आहे आणि छेद आहे तोच लिहावा. 9/2 भागिले 1/5 यांचा भागाकार आलेला आहे 22.1/5. अशा प्रकारे भागाकार करावा. आपण अजून एक उदाहरण पाहू. चौथं उदाहरण आहे 6/5 भागिले 2. आता या ठिकाणी इथं फक्त 2 दिलेला आहे. अशा वेळी ज्या संख्येला छेद दिलेला नसेल त्या संख्येला छेद 1 असतो हे लक्षात ठेवावे. आता 6/5 पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहावा आणि दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणावी. आता 2 या संख्येला छेद कोणताही नाही त्यावेळी 1 छेद असतो आणि या 2चा गुणाकार व्यस्त आहे 1/2. त्यानंतर अंशांचा गुणाकार 6 गुणिले 1 आणि 5 गुणिले 2 ही छेदस्थानी लिहावी. 6 एके 6 आणि 5 दुनी 10. उत्तर छेदाधिक आलेलं आहे, हेच उत्तर आहे. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहू. 7 भागिले 1/5. आता 7 या ठिकाणी कोणताही छेद दिलेला नाही त्यावेळी त्याचा छेद 1 लिहावा आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्ताने गुणावी. आता 1/5 याचा गुणाकार व्यस्त आहे 5/1. ज्यावेळी छेद 1 असेल त्यावेळी लिहिला नाही तरी चालतो आणि लिहिला तरी चालतो. आता अंशांचा गुणाकार 7 गुणिले 5 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. 7 5
35 आणि छेदस्थानी 1 आहे. 1 लिहिले नाही तरी चालतं छेदस्थानी. म्हणजे 7/1/5 यांचा भागाकार आलेला आहे 35. अशा प्रकारे आपण भागाकाराची उदाहरणे सोडवावी, भरपूर सराव करावा आणि भरपूर यश मिळवावे. धन्यवाद.